नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सुद्धा. तर कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल. तर येस, फायनली काल फौजी सुट्टीला आलेले आहेत आणि तुम्हाला थोडासा व्हिडिओमध्ये आवाज येत असेल. तर हा साईडला फॅन चालू आहे. हा फॅन लावण्याचं कारण असं की आरशू झोपलेला आहे आणि आरशूला जेव्हा झोपायचं असतं ना तेव्हा त्याला हा फॅन लावावाच लागतो. कारण आमचं जे घर आहे ना, घराच्या साईडला रोड आहे. रोडने खूप साऱ्या गाड्या जात असतात आणि गाड्यांचे हॉर्नचे वगैरे आवाज किंवा मोठ्या गाड्या असतील तर त्यांचा आवाज येतो आणि मग त्याची झोप मोड होते. तर त्यामुळे त्याला हा फॅन लावावाच लागतो. आणि तर असो, आपण आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया. कसा होता आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, की जेणेकरून या पुढचे येणारे जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. आणि आज ना मी आरशूचा टाकला केलेला आहे सकाळी त्याला आंघोळ घालायच्या अगोदर, कारण खूप जास्त केस वाढले होते. मागच्या वेळेस मी नेलं होतं त्याला कटिंग करण्यासाठी बाहेर, पण ह्या वेळेस ते बोलले की मी येतोय तर मी घरच्या घरीच करतो, कारण तो तिकडे पण खूप जास्त रडतो आणि इथे पण रडला असतो. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघायला भेटेलच, पुढं मी ती क्लिप ॲड करणारच आहे. तर चला, तुम्ही आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. आरशूचा न्यू लुक बघा. माझा बबू सगळा टक्कलू झाला. भयानक रडलाय तो, एवढं टक्कल करोस तर. इतका रडत होता ना, आत्ता कुठे शांत बसलाय. त्याला खाली ना आम्ही बेडरूम मध्ये त्याची कटिंग करायला घेतली होती, पण तो काय राहिला नाही. मग वरती आणला, इकडं तिकडं नादून 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 मग आत्ता शिक दिली करून, तरी पण रडत होता. सगळा टक्कल झालाय आज. आणि टाळूवरचे केस आम्ही आज पहिल्यांदा काढले. 2-3 वेळा याच्या आधी टक्कल केला, पण त्यावेळेस नाही काढले. मग आत्ता म्हटलं थोडीशी टाळू भरत आली ना, करू. मग हे दाखव तुझा न्यू लुक. हॅलो कर. मी टकलू झालोय म्हणा. आता मी मोठा झालो ना, मग मी माझा व्हिडिओ बघणार आहे. माझ्या बाबांनी कसा टक्कल केलेला माझा, आंघोळीच्या अगोदरच त्याचा टक्कल केलाय. कारण सगळे केस लागलेत कपड्यांना माझ्यापर्यंत. त्याच्या तुम्ही पण सगळे खराब झाले. मागच्या वेळेस कटिंगच्या दुकानात नेला होता, त्यावेळेस पण इतका रडायचा. मागाशी भयानक रडलाय. आत्ता कुठे शांत झालाय टेरेसवर आणल्यावर. अरे किती मस्त दिसते. छान छान दिसतो ना डुग्गू. बाबाने काय केलं बाळा तुझं? तू मोठं झाल्यावर मग काय करणार? बाबांना काय म्हणणार आहे? माझे टक्कल का केला ना तुम्ही? माझे केस का काढले ना तुम्ही? सुकलाय पर. ट्रान्सफॉर्मेशन झालं. ट्रान्सफॉर्मेशन छान दिसतं माझे बाबू टकलू. आता किती शांत राहिलाय बरं. मगाशी एवढा शांत राहिला असतं तर काय झालं असतं का? आता मस्त पैकी डोकं देतो, इकडून करतोय इकडून करतोय. बस ना आता. बस 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 ब्रॅकेटच काढून दिली ना आता. बस आता बस. बेबी थांब थोडं थांब. त्याचा आंघोळीचा पण टाइम झालाय, झोप पण आलेली त्याच्यामुळे तो चिडचिड करीत असं मला असं वाटतं. आणि मशीनचा आवाज पण येतोय ना आता, गरगर आवाजाला पण घाबरतोय तो. काय करतात बाबा? चला आता आंघोळ करायची, झोप पण आलेली आहे. आणि फ्रीजचा तर आता बिनकामी खर्च वाढला आहे. एक दिवस काय झालं, रात्री सारखी लाईट झटके मारत होती आणि फ्रीज बंद करायचं लक्षातच नाही राहिलं. बाकीचे बल्ब केले बंद, तरी पण 2-3 बल्ब गेलेच आणि फ्रीज पण बंद करायचा राहिला. तर आता बिनकामी 3,500 रुपये खर्च आला, त्याचं किट गेलं आहे. आणि फायनली आमचा सोलर पॅनल आलेला आहे, जो की विहिरीवरती लावायचा आहे. म्हणजे बरेच दिवस दिले, ती स्कीम आली होती तर त्यावेळेस आम्ही अप्लाय केलं होतं. आणि आता ते सगळ्या गोष्टी आलेल्या आहे, सोलरच्या प्लेट वगैरे, त्याचबरोबर बाकीचं पण साहित्य आलेलं आहे. तर आता याचा फायदा काय होतो ना, की आपण दिवसा भरणी करू शकतो. रात्रीचं कधी कधी लाईट असते नसते, त्यापेक्षा मग सोलर पॅनलवरती आपण आरामात दिवसभर भरणी करू शकतो.
तर फायनली आलेलं आहे. आता ते बसवायचं आहे शेतामध्ये, त्यामुळे आता हे घेऊन चाललेले आहे ट्रॅक्टरमधून. आता काय टेन्शन नाही, बाबा आले. असं असल्यावर काही नको आहे आम्हाला. कसा बसला बघितलं का? अवघड आहे बाबा हे आरुषूचं. अगोदर जात नव्हता आणि आता असा नाद लावलाय तर आता लगेच जायला लागला. कामापुरत्या गाडीवर बसायला, ट्रॅक्टरवर बसायला असलं. आरुष काय करतो रे? संपली चक्कर, तिकीट संपलं. हम्म.